मार चायनावानी डोळे करून घेतले इकडे इकडे. काय वय बापा ते बारीक डोळे चिमल्या डोळ्याचे बापा. कायचा गुस्सा होती आम्हाला, कायचा राग होय बापा. मारची लावून राहिली बकरी सारखी बापा. काय सांगू, रश्मीने झापून आली मी, रश्मीने झापून आली. अरे तुले जे कोमल बोलली होती त्या कोमलचा बदला काढला मी आज. आज मी ना बदला काढला. तू या बदला मी ना काढला म्हटलं आज. त्या कोमलने झापलं आणि रश्मीने झापलं. असं असं झापलं का त्या लक्षातच ठेवन. ते पोट्टी कोमल हेंबाळतोडी मले काय म्हणे, तुझं सत्य असशील तर चल अग्निपरीक्षा दे म्हणे. माय बाई, अग्निपरीक्षेचं नाव काढलं ना मी पयत आली हो बाई. अग्निपरीक्षा कशी देणार आहे माई, एवढे चांगले कोमल कोमल पाय खराब नाही होईल काय चटक्यानं. अग्निपरीक्षा कसं देऊ जेव्हा माझं सगळं खोटं 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 आहे. तर मी ना माझं खोटं खऱ्यामध्ये सिद्ध करून दाखवलं आणि मी इथं आली. असं आहे का एखादी शालमाल? एखादी शालमाल असन, एखाद नारे पाणी असन तर आणबरीचा सत्कार करू आपण. इथं नेहमीच काम आहे ना माई, हे भांडणं भुंडणं नेहमीच काम आहे आता इथं. अन काय एवढं ओरडा लागते, भांडली तर भांडली आहे तू, भांडायला तयारच आहे कोणत्याही गोष्टीवर. जाऊ दे ना, आपलं ते पारंपरिकच लागलाय. जाऊ दे, भांडली तर भांडली. सारं बरोबर आहे माय, पण हे अप्पर टिप्पर बरोबर करते वाले. अप्पर ना टिप्पर गाडीचे. तुझे डोळे म्हणजे अप्पर टिप्पर बापा. काय लावलं व भामटे वा. आता माया सासूचा आपल्याला बरोबर काय आहे तो इलाज करा लागन. तुम्ही मायावर लक्ष द्या थोडसा. तुम्ही कमला पोरगी पयाली, सर्व गोष्टी बरोबर येते आवल्या. माया सासूचा पाव माय नवऱ्याले का, मा नवऱ्याच्या कानावर तक कशी गोष्ट गेली ना, किंवा मग शांताबाईन अशा काळ्या केल्या ना, मग ती माय कुठे गेली दिसत नाही. काजल तर त्या माईचं नावही नाही काढत. ती माई कुठे गेली, कुठे लपली, असं तसं विचारलं ना तर माया माईचा माणूस माई खैर घेईन. ते तर थे बापा शांताबाई माणसानं जर शांताबाईचं नाही ऐकलं, शांताबाई माया जवळ यान तर मला लवकर सांगा माया सासूची सोय कुठे लावू आता. पायो माय, तुले काय करायचंय तर कर. ती सासू नुसतं तिच्या तोंडाले बांधू बांधून सुया देऊ देऊ बेशुद्धीच्या, ते एखाद्या दिवशी मरून जाया ना, मरून गेली तर मेल्यावर आपल्याला सतावणं बापा. मला लागते भूत प्रेताचं भ्याव. तर म्हणून बाई मी काही तुझ्या याच्यात साथ देत नाही हो बापा. पहिलेच माई 10 हात फाटते, तर मी काही तुझे आता त्याच्यात साथ देत नाही. तू ना माया साथ फक्त ना फक्त लफडे करण्यात होता. आणि ते जे घरगुती मॅटर आहे ते तू पाच बस माय. हो, आपल्याला लिहावं लागते बापा. किती नालायक बेशरम हाय व तू वा. घुबड तोंडे कलावते कली. अवा तूच वय. मी माझ्या सासूने काहीच नव्हती करणार. माझ्या सासूने मला 2 शब्द बोलले होते, मी ना खुशी खुशी ऐकून टाळून दिले होते. त्याच्यावर पाणी फेरलं होतं मी ना. तुम्ही दोघी वय, तुम्ही दोघी म्हणे कांडाईले माराईले, तुझ्या गावात पूर्ण गावात बदनामी करते, असं करते तसं कर. तुम्ही वय, नाही तर मी माझ्या सासूले कधीच बुऱ्या नजरीनं पाहिलं नाही वा माय. माय माऊली होती ते माईवाली, पण तुमच्या त्यानं मला तिचे थे हाल करायला लागले. आज मी तिचे थे हाल केले तर उद्या उद्या जर मी तिला आता सुटका दिली तर उद्या चालून ते माय तसे हाल करन. म्हणून बाई आता मले तिच्या अंतिम संस्कारापर्यंत तुम्ही मला साथ द्या, नाही तर मी तुमच्यावर सरळ सरळ नाव घालन का माया सासूच्या अत्याचारामाग ह्या दोघीचा हात आहे. मला त्याच्यातलं काहीच माहित नाही. बस विषय संपला. आता माय बाई करीना, तू करशील ना नाव आमच्यावर घालशील. आलू पांडू समजली का बाई इथं सांगवा. कोण वय तू ऐकणार आहे. यायनं गेलं तर चालले आमच्यावर भांडाले, आमच्यावर केस कराले. अशा कशा तर पाहतो बरं आम्ही. नाही तर पुऱ्या गावात आम्ही डंका करतो. तू जर आमच्या नावाचा असा फालतूपणा करशील ना, पुऱ्या गावात डंका करतो का काजलची सासू घरात दाबून ठेवली आहे म्हणून. लोकांना आतापर्यंत विश्वास नाही, लोक फक्त तोंडावर म्हणून दाखवते, पण हकीकत मध्ये तेच आहे. असं आम्ही लोकांकडे जाऊन सिद्ध करू, समजलं. काय हो बाई, 100 बात की एक बात. तू नाही माई नाही, मला साथ द्या बस. आतापर्यंत मी तुमचा साथ दिला, तुम्ही माया साथ द्या. अन पाय कमला, तू माया साथ दे बाई. आणि कलावती तूही माया साथ दे. तू माया साथ देशील तर शांताबाई जर त्यावर कोणतं विघ्न आणणार, त्या विघ्नात मी तुला साथ द्यान. अव आपण बहिणी बहिणी होय. आज मायावर संकट आहे, तू मला साथ दे. उद्या त्यावर संकट आहे, मी तुला साथ देतो. त्या दिवशी कोमल तुला एवढ्या रंगाची बोलली होती कमला, आज जाऊन मी तिला झापून आली. भेली नाही मी कोणाले. माझी मैत्रीण तिनं त्यावेळेला अपमान केला होता. तो अपमान मला सहन झाला नाही, म्हणून मी तिथं गेली आणि तिथं जाऊन मी तिची चांगली झाव गुंजा काढली. आणि तुला त्याच्याबद्दल मायाबद्दल त्याच्याबद्दलची तुला काही जाणीव हाय का नाही हाय व माईवाली. एवढं सगळं मी तुझ्यासाठी केलं, पण तू एवढंच माझ्यासाठी नाही करू शकत. अशी नको करू, अशी नको करू. आपण एकाची एकच आहे शेवटी. काय माय करून घे ना तू आता हे. त्या सासूचं एक काम कर, जाऊ दे तिले सोडून दे. मारलं म्हणून तिला सांग साऱ्या लोक इले. अजून काय करणार आहे लोक, करून करून काय करणार. 2 तास थापडा मारत तर थापडा खाऊन घे जा. अन काय करायचं राहिलं मग. होती चूक आपली तर मान्य करून घ्यायची, सोडून देत सासूले. 10 दिवस ते प्रकरण घडन, 10 दिवस लोक भुकायचे तर 11व्या दिवशी बरोबर होऊन जाईल. म्हणून तर त्या सासूले आता सोडून दे माय. दुसरा विषय पकड बापा. काय विचार आहे व. दगा बाजरे हाय दगा बाजरे, माया मैत्रीण लई दगा बाजरे. सुन रे सुन बेलिया, दिल ने धोखा दिया. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है,
पुष्पा 2 आहे ना? मी नाही काय ट्रेलर पाहिला होता त्याचा, मला बिचारे भल्लाच मस्त पिक्चर आहे ना. रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन आहे त्याच्यात. हो, भल्ला मस्त मजा येते बिचारे, भल्ला मस्त पिक्चर आहे त्याच्यातच आहे. काय थप्पड मारूंगी थप्पड मारूंगी, पुष्पा 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 पुष्पा. पाहिले चलन काय? हा, पाहिले चल, तिकट मीच भरतो, चलन का पाहिले? पहिले त्या सासूले पाय माय, तू पहिले तुझ्या घरचा पिक्चर पाय, नंतर आपण त्या अल्लू अर्जुनचा पिक्चर पाहिले जाऊ. त्यातून अशी असं एवढं सगळं सोय पिक्चर अलग राहील, त्या घरचा पिक्चर अलग राहील, तुझ्याच पिक्चर होऊन जाईल. त्याच्यापेक्षा तू घरचा तुझ्या पिक्चर पाय, त्याच्यानंतर आपण अल्लू अर्जुन रश्मिका मंदानाले पाहिले जाऊ पिक्चर. हो बापा. कशी आहे हो बापा रश्मी? पिंकीची तब्येत गिब्येत कशी आहे म्हटलं? अमाय चल ना घरी. अव मी बिचारी कढीपत्ता आणायला गेलती, कढी करून राहिली का नाही, तर कढीपत्ता आणायला गेलती. तुम्ही घरून वापस आले का तुम्ही? कुठं घुमत राहतो माय तू रश्मी? बिमार पोळीले टाकून कुठं घुमत राहतं? असं बिमारीत लेकराच्या पासून दूर नाही जाऊ माय ना. काऊन कुठं काय कढीपत्ता आणि मळीपत्ता आम्हाला सांगती? आम्ही त्या घरी गेलो बाई, रश्मीची भेटही घेतली ना आलो बाई. तर तुया पत्ता नाही बापा. हवा मंगला सोबत बोलत बसली बिचारे, जराशी कढीपत्ता घ्यायला आली तर झाड सोकलं म्हणे बाई, तिच्या घरी काही कढीपत्ता भेटला नाही. मग तर बोलत बसली बाई, तिने दुःख सुख विचारलं तर सांगत बसली. तर तेवढ्याच उशिरात तुम्ही गेला असन घरी. हा हा, उशीर वखत झाला मग बिचारे. तर आता घरी चालले होते. चल ना माझ्या घरी बापा, चला. असं असू दे नाही. आता नेता मी त्या घरी. पिंकी गिंकीची भेट घेतली, अर्धा तास बसलो आम्ही चांगलं. हा, आणि गंगाने चहा मांडला होता त्या घरी, तर चाय पिऊन आलो आम्ही मस्त. काही टेन्शन नको घेऊ तू. आणि पिंकी व्यवस्थित आहे ना, फळ नेऊन दिले पिंकीले मी ना. आणि अजून काही लागलं तर मला सांग रश्मी. बरं ठीक आहे ना माय शांताबाई, धन्यवाद. रश्मी कावा काल कोमलले तू त्या घरी घेऊन गेली होती जेव्हा तेव्हा म्हणते बिचारे काजल तुमच्यासोबत भांडली होती म्हणते. माई कोमल सांगे माय मला आता. माय हो बिचार सांगायचंच राहिलं. भल्ली भांडली ते सटवी मायासोबत. का रंगारंगाची बोलली ते माई, मी नाही सोडलं बाई. लय रंगारंगाचं काढलं तिचं वाला मी ना. कोमल नाही सोडलं. माजलं मुजणं धगडे मगडे पार काढून टाकले. बम बोलली तिले काल. अन ठिकाणी कोमलले बिचार तोंडावर पाडलं होतं. मी म्हटलंच नाही म्हणे असं, हे पोट्टी मला तोंडावर पाडून राहिली म्हणे, पोट्टी खोटी बोलून राहिली म्हणे. कोमल म्हणे पाय बाई तुझं सत्तेची असेल म्हणे, घे म्हणे हातावर पाणी ना, चल म्हणे मंदिरात. मग ते म्हणे नाही म्हणे, तू झुटी मुठीची मंदिरात येशील म्हणे, चल अग्नी परीक्षा दे म्हणे, तू जर खरी बोलत असेल तर म्हणे. तुझी फाटली ना पयाली बाई मग ते घरी. असं लय नालायक बाई आहे हो माय काजल, लय नालायक बाई आहे. हो ना माय, कायच करावं ना काय नाही तर बापा तिचं भांडली म्हणते ना काय. 10 वेळा काय भांडण करावं काय गड्या. याच्यासोबत भांडाव त्याच्यासोबत भांड, तिघीनं सारा आतंक करून टाकला बापा. हो का शांताबाई, तू उरकवून देतो म्हणे, तेच कवा उरकवून देतो बापा. बोल ना त्याच्या घरच्या सोबत घे ना एखाद्या दिवशी बैठक. काय माय गंगा व बापा, कधी कधी विचार येते माय. आपण जाऊ तेले म्हणाल ते म्हणाल तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे. आता आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपल्यालाच माहित बापा. नाही तरी बोलून पाहतो म्हणा त्याच्या घरासोबत. होऊ दे ना आता 2-3 दिवस जाऊ दे हे. विचारतोस मी, फोन लावला तर त्या दिवशी येतो म्हणे तिची माय आल्यावर मग बैठक घेतो. तिच्या घरची पुरी फॅमिली आली पाहिजे ना माय. एकट्या बुडीला विचारून काय बुडीला हाव म्हटलं बाकीचे नाही म्हटलं तर मग फसून जायची होय ना. म्हणून मी म्हटलं बुडीला तू येशील तर ये म्हटलं, आणि पुढे त्या लेकरायले पोरायले बारायले सुनायले सारायले घेऊन ये म्हटलं. मग बैठक भरवू म्हटलं ना, मग आपण सोचू म्हटलं काय करायचं काय नाही तर. असं बरं केलं बापा. बेकार काम आहे बापा. अमय तुम्ही इथेच आहे का बापा? पाय मी पिंकीच्या भेटीला चालली होती, इथंच भेटली. मला शांत एक गोष्ट सांगू का व? मलिकाने विचारते बुडी सांगे काय लुगड्यावाली नाही का सकुना, यशोदा काय नाव ठेवलं तर बरंच काही मला काही आता आठवून नाही राहिलं. ते सांगे तिले कलावती काजल कमला म्हणे बिचारे का आम्ही का आता पुऱ्या गावात बम नाही करू शकत, पण तू नाही काय बम कर अशी का पिंकीच्या पोटात लेकरू होतं 5 महिन्याचं आणि तिचं अबोर्शन केलं आणि तिची माय सांगते का ते इन्फेक्शन झालं, फूड पॉइझनिंग झालं, असं तसं सांग. असं आम्ही सांगू नाही शकत बा, तू पुऱ्या गावात सांग. ते म्हणजे आम्ही बदनामी केली तर आम्हाला ते ठोकन मारन झगडा भांडण करण. त्याच्यापेक्षा तू सांग अशी ते बुडी सांगे मला. म्हटलं पा किती नालायक दारीच्या बाई आहे म्हटलं. बाई ह्या म्हटलं हो काकी ऐकली मी ना गोष्ट. नाही लय नालायक आहे ते, लय नालायक आहे. तिच्याच गोष्टी चालू होत्या माय. सारा नाकात 9 आणून टाकल्या त्या बाईनं. आता काय करावं सांग, काय करा बापा. माराव ते जीवानं माराव. आणि त्या बायाची जात पडते, आपणही बायाची जात पडतो माय. आणि ते कोणत्या बायानं जैलात नेऊन टाकावं सांगा कोणत्या बायानं जैलात नेऊन टाकावं ना. तिच्या घरचं आपल्याला खा लागते ना, आपल्या घरचं ते खा लागते. बिचारा कहूनच झगडे भांडणं करते ना काय तर बापा. चांगलं त्याला राहूशाच नाही वाटत का काय तर. नुसतं का झगडा भांडणच करावं काय काकी. ज्याच्या त्याच्यासोबत सगळ्या लोकांच्या तोंडात वाय शिवून बसाव का त्याच्यासाठी बापा. नाही व शांती जाऊ दे ना माय. आपण म्हणतो लोकाले शेंबूळ आपल्या नाकाले राहते लागेच तर मग नाही तर काय. ते पोट्टी काजल एवढी भानगुडी आहे हो बापा. काल पिंकी तिच्या पोरीले घेऊन घरी चालली होती, एवढी तब्येतीच्या हालती देते. रश्मी सोबत भांडली म्हणते, पहिले नाटक केलं म्हणते. मला पिंकीला भेटायचं आहे असं तसं, मग भांडली म्हणते बिचारे. सांग नाही लय बदमाश आहे ती, बदमाश असाले. काय हो माई शांती, तुला गोष्ट सांगायची होती मला नाही काय बिचारे. माया घराला लागून काजलचं घर आहे ना.
तर मले घरी रातचा बिचारे असा कासनाव कुसनावचा आवाज येते बापा. असा म्हणजे कोणाले म्हणजे असं आपण मारत नाही काय, मारल्यावर आवाज येते का मग असं कोणी जबरदस्ती करते, म्हणजे मारते तेव्हा तर ते म्हणते का बा मारू नको, असं तोंड दाबल्यासारखी आवाज येते बाई मले खिडकीतून. काय असं ना बापा, काही भूतगीतचं असं का काय काय काजलच्या घरातूनच आवाज येते मन. अमाय काकी, तिची सासू माहित नाही ना, लापता झाली ना तिची सासू. म्हणजे याचा अर्थ तिची सासू घरातच आहे. हो ना? अमाय पण मी तर तिचं पुरं घर घुमतो बाबा बेसरा मावानी, मला तर दिसत नाही ती कुठं. रोजचीच जातो मी तिच्या घरी कळीपत्त्याच्या बहाण्यानं. अमाय मग असा कोणता सुरंग आहे बापा तिच्या घरी, कुठं लपून ठेवलं बापा तिने बापा सासूले? काय माहित नाही, पण मला तर काही दिसत नाही बापा. बरं बरं, शोध लावा लागेल ना माय, तिची सासूचा शोध लावा लागेल आता. पाय भुलूनच गेली होती बापा, सासूचा शोध लावा लागेल ना, तर मारून टाकन ते. लय दिवस झाले आता. पाहतो काय करायचं आहे. मी सांगतो शांती, एक वेळाने की तिच्या नवऱ्याला कुचके दे तू. एक वेळ तिच्या नवऱ्याला चिमोटा घे ह्या नावाचा, तू तिच्या मागं हात धरूनच लागते. दारू दारू पिऊन आला का तमाशाच करते. तू माझ्या फक्त एवढा आहे, तिच्या नवऱ्याला एक कुचका दे तू, थोस करते बाकीचं मग. बरं बरं, हो बरोबर आहे हो काकी. शांताबाई तसंच कर. हो हो, पहा लागन आता, तसंच करा लागन. नाही त्यांना ऐकलं तर बरं, ते प्रयत्न तू चालू राहू दे आणि त्याच्या सहाय्याची मदत घे थोडीशी, नाही काय. म्हणजे होऊ शकते त्याच्याजणच भेटून जाव. ते नवरा बायको किती काही भांडले झगडले तरी खट्ट मिट्ट राहिलं ते एकाचे होऊन जाते. आपण वाशी ठरल्यापेक्षा आता काय काय खरं आहे ना काय खोटं आहे बापा. ते बुडी सतावून गेली तीर्थयात्रेवर, ते मागं सांगे ना काही ना घरात दाबली, पण 90% गॅरंटी आहे की तिनं घरात दाबली आणि 10% आहे का ते फिरायला गेली. मला असं वाटतं तिनं घरातच दाबली, पण तरी तू काय आहे तर काय की तिथे काही म्हणू नको. ते मग बरोबर माहितच पडते. हो हो, नाही नाही, तिचा नवरा भेटू दे ना आता. त्याला मी फक्त दारू पिऊन नाही पाहिजे बिचारे, तो उली साखळ दारू पिऊन नाही पाहिजे. आताच गेला ना तू इकडे, दारू प्यायलाच चालला होता. जाय त्याला कुचकी देऊन दे, तिथेच बसला असं मोठ्यावर. जा जा, मी मी जातो इकडे. मी माय पटत नाही त्याच्यासोबत. तुम्ही जा, त्याला कुचका देऊन या, जा तिकडेच बसलाय. चल बरं शांती, चल बरं चल. अरे नमस्कार महिला मंडळ, नमस्कार. राम राम दादा, राम राम. मी काय म्हणतो, तुमची आई कुठे गेली? तुमची आई दिसत नाही मले. लय दिवस झाले, कुठे गेली तर? तुमची बहीण आली होती तेव्हा काजल गावाला गेली होती, तर मग ते गंगाच्या घरी राहिली होती 2 दिवस ना, मग वापस गावाला गेली. काजल लवकर नाही आली तर मग तिच्याही घरी नाही आहे. तुम्हाला एकच बहीण आहे, तर मग तुमची आई गेली कुठे बा? एवढ्या दिवसाची दिसून नाही राहिली, तर म्हणून नाही का मी तुम्हाला विचारायला आली. अरे आई काय, आईच्या मायबीन. खरं सांगू काय शांताबाईनी, मी दारू पिऊन राहतो का नाही, तर आईनं मला काही गोष्टी सांगितल्या तर काही लक्षात नाही राहत. आई समजा मला आता आई सांगू नाही गेली असं कोणत्या गावाला गेली तर माझ्या काही लक्षात नाही येऊन राहिलं आता. पण मला नाही वाटत तिनं सांगून गेली असं म्हणून ह्या खेपीनं. अशीच गेली वाटते ते ह्या खेपीनं. नाही ना गा बबल्या, लेका तू आई लय दिवसापासूनची गायब आहे ना लेका. तू आई सांगून देते, मला सांगून देते तू आई. आम्हा बबल्याचं लक्ष ठेवजो, त्याला जास्त दारू नको पिऊ देऊ, असं नको करू देऊ, तसं नको करू देऊ, लेकरा बायाला मारू नको देऊ. तू आई लेका मला सांगून देते, नेहमीचीच गोष्ट आहे. आणि यावेळेसच कशी बोलन लेका तू आई लेका हट घरातच आहे, तू आई घराच्या बाहेर निघत नाही. तिची बेन आपतले का बे, मी घरातच राहतो ना लेका, मी का बाहेर राहतो का बे? अबे तू दारू पिऊन राहायचं ना लेका. अबे यार, मी दारू पिऊन राहत असन, नशेत राहत असन, डोळे आहे, तोंड आहे बोलाले, आणि सकाळी उठल्यावर तर दिसन ना, ते दिसूनच नाही राहिली ना. सांगा मग, दिसून नाही राहिली? कोणत्या रिश्तेदाराच्या घरी नाही गेली? आम्हाला सांगून जात जायते काजलच्या इकडे लक्ष देजो, असं करजो तसं करजो, पण ते काही दिसून नाही राहिली बापा. आणि गेली तर गेली कुठं मग? हो काय, काजल तर मला असं काही सांगत नाही बा. काजलने कराच काय लागते यार, सासू सुनीचं पटत नसते, तर तिला असं वाटते बरी माई सासू कुठे गेली असेल तर माई एक तुला सांग ना वय बा, का तू यायचा शोध घे जरासा, कुठे गेली काय गेली तू यायचं. हा, जरासा शोध लाव ना. तीर्थावरही गेली असेल तर कोणाला सोबत घेऊन गेलीच असेल ना. एकटी बुडी अनपड बुडी कुठे जाईन तुम्ही मला सांगा. माई गोष्ट जराशी ध्यानात घ्या. एक दिवस दारू कमी प्या, पण तुमच्या आईचा तुम्ही शोध लावा बा, एवढं आमची म्हणणं आहे तुम्हाला. हो, तुम्ही जास्त कुठं नाही, तुम्ही जास्तीत जास्त शोध तुमच्या बायकोपासून घ्या, कारण की होऊ शकते ती 24 तास घरात राहते आणि जेव्हापासून काजल आहे तेव्हापासूनच ते गायब झाली. तर काजलले 2 शब्द सांगून गेलीच असेल, ते कुठे गेली तर काजलले तुम्ही ठसनीने विचारा. काजल तशी सांगून नाही राहिली, काजल गुपित गोष्ट ठेवून राहिली. दादा तुम्ही काजलले विचारा, काजलच्या पासून उघडकीस करा. बर बर, माय बिन काजल असं नाही करत काही, सांगते मला ते. पण तुम्ही म्हणून राहिल्या बा तर का काजल लपून ठेवत असन, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे ना, का तुमची बायको तुमच्यापासून लपवते बा, आणि तुमच्या बायकोला माहित आहे का तुमची आई कुठे गेली, तर असंच म्हणणं होईल तुमचं. असंच म्हणणं नाही दादा, सरळ सरळ गोष्ट. काजल तुमच्या आईचा राग करे आणि तुमची आई आमच्यावर प्रेम करे, कारण की आमचा स्वभाव चांगला आहे आणि आमची लोकशाही ही लोक परंपरा जपायची आहे. तर आमचं तोंड गोड, आमच्यासाठी पूर्ण जग गोड. तर तुमच्या काजलने कसं आहे ना, बाकी सर्व लोक पटत नाही
तुम्हाला तुमच्यावरूनच सांगा, तुम्ही दारू पिऊन राहता, तुम्हाला तुमच्या बायकोचं काही माहित नाही काच्यात काय आहे तर. आम्हाला माहित आहे तुमची बायको तुमच्या मायचा राग करे, तर त्याच्याहून मला असं वाटते का तिने तिच्यावर अत्याचार केले, तर तिला दाबून दाबून ठेवून राहिली, ते अशीच दाबून दाबून तिला एक दिवस मारून टाकन. म्हणून तुम्हाला मी चिमटी घ्यायला आली का लक्षात ठेवा, तुमची माय जर मरण तर ते फक्त काजलच्या आहे ना मरण, आणि तुमची माय जर गुप्त तीर्थयात्रा, मला माफही करून द्या एका इकडून, तुमची माय जर गुप्त तीर्थयात्रेवर गेली असेल तर लय चांगली गोष्ट आहे, पण 90% चान्सेस आहे की तुमच्या मायले काजलने घरातच दाबून ठेवलं. आणि तुम्ही शुद्धीत आहे आज, तुम्ही माझी गोष्ट कानावर घ्या. आणि कानावर घ्या ना, ही गोष्टीला साबित करून सिद्ध करून दाखवा तर तुमच्याही घरात आहे किंवा मग तुमच्याही घरात नाहीये, ही गोष्ट तुम्ही सिद्ध करून दाखवा. हो का हो, तुही बायको राजा त्या म्हणजे जेव्हा तू ना त्या बायकोला मारलं होतं ना, 1 महिना राहून कुठं आली होती बायको, तर तेव्हाच तुही बायको म्हणे माईच्या बुडीला खतम करतो म्हणे. तर मला राजा त्या बायकोवर डाऊट जाते. थोडंसं पाय, तू घरातल्या घरातच पाय. शांताबाईने बरं झालं तुम्ही त्याला सांगितलं, कसं आहे माणसाच्या कानावर गोष्ट पाहिजे. हो बापा, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो, आम्हाला माफ कर जा. आम्ही तुमच्या बायकोबद्दल, लक्ष्मीबद्दल आम्ही थोडं वाईट बोललो, पण ती ठास लायकीची आहे. तुम्ही दारू पिऊन राहता त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही, पण तुम्ही जर दारू नसती पिली तर तुमची बायको कशी आहे तुम्हाला लक्षात आलं असतं. तुमच्या घरात लक्ष राहत नाही, तुमची बायको कोणत्या पद्धतीची आहे, कोणत्या पद्धतीने वागते, तुमच्या बायकोचं लक्ष तुमच्या लेकरावर सुद्धा नाही राहत. तर अशी कोणत्या कामाची बायको आहे ती, नुसतं लोकांसोबत भांडत राहते. मी असे झगडा लावायचे काम नाही करताय. तुम्ही तिला सरळ माया नाव नको सांगू, जाऊ समजावायचा प्रयत्न करा तिला. मी मार नको म्हणत आहे, भांडण झगडा नको करू म्हणताय, प्रेमानं घ्या, प्रेमानं विषय क्लोज होते. नाही नाही शांताबाई, तुमचं बरोबर आहे म्हणा. ठीक आहे, काही हरकत नाही. विचार तुम्ही कसं विचारायचं आहे, कोणत्या पद्धतीने विचारायचं आहे, मला माहित आहे. ते आहे म्हणा तशी बदमाश, त्यात तर काही शंकाच नाही आहे. करतो मी शोध, सांगतो मग मी तुम्हाला. बिलकुल बिलकुल वेळ नको लावू जास्त. चला तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ? तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग पुढल्या पार्ट मध्ये. त्याच्यासाठी मी बाय बाय करते. लव्ह यू सो मच. भेटूया उद्याच्या भागामध्ये. गुड नाईट, बाय, सिट ड्रिंक, टेक केअर.